नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. मुख्य न्यायाधीश श्री रवींद्र एल राठोड सर, श्री सौरभ बी मांडवे, कडमेश्वर न्यायालय यांच्या हस्ते महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय मोहपा स्थलांतर सोहळा संपन्न, ज्यात प्रमुख उपस्थिती श्रीमती मीनाक्षी आर कांबळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नागपूर, विकास बिक्कड, तहसीलदार कडमेश्वर, मनोज काळबांडे, कडमेश्वर पोलीस स्टेशन निरीक्षक, ॲडव्होकेट हेमंत आय ताजने, अंशुजा गराटे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कडमेश्वर, ॲडव्होकेट आकाश आर काळे, आकाश सुरडकर, मुख्य अधिकारी नगर परिषद मोहपा, पुरुषोत्तम आर पांडे, स्थापत्य अभियंता नगर परिषद मोहपा, ॲडव्होकेट सागर आर कोटकर, विजय वानखेडे, माजी बांधकाम सभापती नगर परिषद मोहपा, त्र्यंबक राऊत आयोजक अध्यक्ष, नंदकिशोर आखरे उपाध्यक्ष, ॲडव्होकेट हर्षल यावलकर सचिव, सेवाराम नेरकर सहसचिव, विजय वानखेडे कोषाध्यक्ष, डॉक्टर प्रशांत महाजन संचालक, विनेश वंजारी संचालक, डॉक्टर कपिल गणोकर संचालक इत्यादींच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडला. मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी जितेंद्र कुले. आज आपण इथे मोहपा या शहरामध्ये आलेलो आहे. मोहपा शहरामध्ये आपण बघत आहे की पूर्णपणे सार्वजनिक वाचनालयाचं उभारणी झालेली आहे. कडमेश्वर न्यायाधीश राठोड सर हे उपस्थित आहे. आपण त्यांना एक प्रश्न विचारूया की सर, आधीच्या वेळेमध्ये मुलांना वेळेवर लाईट्स नव्हती आणि पुस्तकं घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. आपण तर त्याचा उपयोग म्हणजे वाचनालय असं म्हटलं जाईल, पण त्यांना खरोखरच तो फायदा कशा पद्धतीने घेता येईल आपण थोडक्यात सांगावं. हे पहा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जुन्या काळी लाईटची व्यवस्था नव्हती, तरी पण सगळे अभ्यास करायचे, कारण ती एक वाचनाची आवड होती. पण आता जर आपण पाहिलं, ही इमारत एवढी सुसज्ज आहे, वाचनप्रेमीसाठी बसण्यासाठी चांगली जागा आहे, त्यांना व्हेंटिलेशनसाठी एकदम चांगल्या खिडक्या वगैरे आहेत आणि चांगल्या प्रकारे इथं ते बसून अभ्यास करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं खूप सुंदर सुंदर अशी पुस्तके आहेत. तर मी असं म्हणतो की विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा ज्याला वाचन प्रेम आहे, वाचनाची आवड आहे, त्यांनी निश्चितच या लायब्ररीचा, या ग्रंथालयाचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि मी त्यांना सांगतो की वाचाल तर वाचाल, ही जी मन आहे ती खरी आहे. त्यामुळं प्रत्येकाने जे ग्रंथ आहेत, पुस्तक वाचायलाच पाहिजे, एवढे बोलतो. आणि या नवीन इमारतीचे जे उद्घाटन झालं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण प्रत्येक ठिकाणी वाचनालय म्हणजे वाचाल तर वाचाल या गृहतेचे जे वाक्य होते त्याला आज तुम्ही खरंच प्रत्यक्षामध्ये जे समर्पण करायला आले, त्याला ओपनिंग करायला आले. अशीच ओपनिंग आपल्या प्रत्येक एका तालुक्यामध्ये, प्रत्येक एका शहरामध्ये झाली पाहिजे, अशी माझी सुद्धा इच्छा आहे आणि सरांची सुद्धा इच्छा आहे. तर आपण एक प्रश्न पुन्हा सरांना पण विचारू की सर, आपल्याला याच्यामध्ये कोणता अनुभव येते की जे वाचनालय जे आज खुलत आहे याच्याने खरंच लोकांमध्ये नवीन प्रेरणा निर्माण होऊ शकते का सर? नाही, नक्कीच होऊ शकतं. वाचनालय आज काळाची गरज आहे. जसं आता आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी जसं मोबाईलचं युग आलेलं आहे आणि त्याच्यामुळे वाचनापासून तर आज अजून आपण दूर चाललेलो आहे. तर जसं असतं की जुनं ते सोनं आपण म्हणतो, तर हीच प्रवृत्ती आपण ठेवून आता म्हणजे आपण ते जतन करायला पाहिजे आणि लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं ही पहिले आता काळाची गरज झालेली आहे. त्याच्यामुळे नक्कीच इतकं छान सुंदर जे आता वाचनालय तुम्ही ओपन केलेलं आहे, नव्या बिल्डिंगमध्ये आलेलं आहे, त्यामुळे या परिसरामुळे पण एक लोकांना एक उत्तेजना मिळेल की चला आपल्याला वाचायचं आहे आणि नक्कीच त्यातनं एक बदल घडायला सुरुवात होईल. खरंच, आणि हे सगळं शक्य आपल्यामुळेच होतात, कारण की आपण सर्व इथे येऊन त्यांचं ओपनिंग करून या सर्व काही गोष्टींना साध्य करता आणि पुढच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना सामोर चालण्याची प्रेरणा, शिक्षणाची प्रेरणा म्हणजे जे की याच्या माध्यमातून मिळत असते, त्यासाठी मी आपला आभारी पण आहे. या ग्रंथालयाचा उपयोग जे सामान्य लोकांना कशा माध्यमातून होईल ते आपण सांगा. या ग्रंथालयाचा उपयोग असा होईल की आज या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त जेव्हापासून आम्ही नव्याने या ठिकाणी कार्यभार स्वीकारला आहे, तर स्पर्धात्मक परीक्षेचा जास्तीत जास्त भर देतो आहे. आणि यासोबतच या ठिकाणी बाहेर न जाता मुलांना बाहेर जावं लागतं, शहरांमध्ये जावं लागतं आणि तिथे तयारी करावं लागते, कारण इथे आधी प्लॅटफॉर्म नव्हता आणि आज तो प्लॅटफॉर्म स्पर्धात्मक परीक्षेचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपण तयार करून दिलेला आहे. म्हणजे माझी आम्हा लोकांचं असं स्वप्न आहे की स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करायची, तर पर्यायाने या मोहपा नगरीच्या आणि मोहपाच्या सीमेच्या बाहेर जाण्याची गरज पडायला नको, एवढं त्यांना ग्रंथसामुग्री आणि तेवढं त्यांना सर्व अभ्यासाची सामुग्री या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देण्याची आमची मनीषा आहे. मी मीनाक्षी कांबळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नागपूर. आज इथे महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे नवीन इमारतीचं उद्घाटन होत आहे आणि सुसज्ज अशी इमारत इथे उभारलेली आहे.
आत्ताच आम्ही इथे बघितलं की महिला विभाग, संदर्भ विभाग आणि बाल विभाग आणि इथे जो विपुल प्रमाणामध्ये पुस्तकांचा साठा आहे, त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षेची पुस्तक, जे की आज ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की सर्वच ग्रामीण मुलांना घरी पूर्ण अशी व्यवस्था नसतात, अभ्यासाची व्यवस्था नसतात किंवा महागडी ग्रंथ पण ती खरेदी करू शकत नाही. माझं हे नेहमी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये हेच राहतं की प्रत्येक ग्रंथालयांनी पुस्तकं खरेदी करताना वाचकांना कोणती पुस्तकांची आवश्यकता आहे, जेणेकरून की त्या ग्रंथाला तो वाचक मिळाला पाहिजे. आपलं नाव सर? मी त्र्यंबक राजन राऊत आणि या सार्वजनिक महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय मोपा हिचं जी स्थापना आहे ते 1978ला झाली. आज जवळपास या वाचनालयाला 48 वर्ष पूर्ण होत आहे आणि नुकतीच ते आता 2 वर्षांनी आपण एक सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं करूया, असं गोल्डन ज्युबिली इयर जवळच आपल्या जवळ आहे. आणि मला सांगताना आनंद होईल की ह्या संस्थेमध्ये जवळपास 11,500 विविध प्रकारचं वाङ्मय आपल्या जवळ आहे. जवळपास 7 वृत्तपत्रे दैनिक जे रोज इथे येतात, वेगवेगळ्या इंग्लिश, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेमध्ये आपल्याला रोजचे वृत्तपत्र वाचायला मिळतात. मी जयंत अंजनकर. मी गेल्या 32 वर्षापासून या वाचनालयात ग्रंथपाल पदावर आहे आणि माझ्या इतक्या मोठ्या कारकिर्दीत असंख्य वाचक आलेत. इथे महत्त्वाचा मुद्दा असा असतो की जो वाचक येतो त्याला नक्की कोणतं पुस्तक पाहिजे आणि ते आपल्याला कुठे मिळेल. तर त्यासाठी जी सिस्टम आहे ती आपली अद्ययावत सिस्टम आहे. अवघ्या 10 सेकंदामध्ये किंवा 20 सेकंदामध्ये आपण पुस्तक त्यांच्या हाती देऊ शकतो. इतकी मोठी मॅनेजमेंट आपल्याजवळ आहे आणि माझे सहकारी व्यक्ती जे आहेत त्यांची मला परिपूर्ण या कार्यात मदत होते. त्याचप्रमाणे जे पदाधिकारी आहेत त्यांची सुद्धा वेळोवेळी मदत होते. धन्यवाद सर. तर या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे समजू येते की प्रत्येक एक विद्यार्थी आणि एक प्रत्येक एक विद्यार्थिनी ह्या पूर्णपणे शिक्षित व्हायला असायला हवं. आणि मी वाचनालयामध्ये एक विनंती सुद्धा करेल की जमत असेल तर संविधानाची पुस्तक पण त्यांना शिकायला मिळावी, कारण की आपले हक्क काय, आपले कायदे काय आणि आपल्यासाठी ज्या ज्या गोष्टींच्या अंमलबजावण्या आहे ज्या आपल्या फायद्यासाठी असतात त्या नक्की व्हावं. आपण सर्वांनी मला वेळ दिला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आज जर बघितलं गेलं तर आपण 2025 मध्ये आहोत आणि आपलं जग फार समोर गेलेलं आहे. आज प्रत्येक ठिकाणी मोबाईलमध्ये जर तुम्ही काही पण टाईप केलं, सर्च केलं तर प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला उत्तर भेटतं. त्याच्यासाठी आता AI आलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ChatGPT आहे. ChatGPT तर असा प्रकार आहे की तिथे तुम्ही काही पण सर्च करा, तुम्हाला एका झटक्यात सगळं उत्तर भेटून जातं. त्याच्यामुळे आपल्याला जी मेहनत करायची किंवा वाचनाची आवड आहे ती पूर्णपणे जवळपास गेलेली आहे. लोक वाचन करत नाही. वाचन करणं म्हणजे काय की वृत्तपत्र वाचन असो किंवा मग पुस्तक वाचन असो, कुठलंही वाचन आजकाल आपण करत नाही. आज इथे उपस्थित असलेले नागरिक जे आहेत मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांचे पाल्य असतील, लहान मुलंबाळं असतील, नातू असतील, त्यांना सांगायला हवं की वाचनामुळे आपण आयुष्यामध्ये काय करू शकतो. आज मोबाईल आहे, मोबाईलवर आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला भेटू शकते. पण आम्ही लहान असताना जसं एक आमचे आई बाबा टाइम टेबल बनवून द्यायचे किंवा तुम्ही पण आता जेव्हा लहान असताना तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक टाइम टेबलमध्ये एक वाचनासाठी एक वेळ असायचा. वृत्तपत्र वाचन, अर्धा तास तुम्ही वृत्तपत्र वाचायला पाहिजे. पण आताच्या काळामध्ये कुठेच आपण वृत्तपत्र सुद्धा पूर्ण वाचत नाही. तर मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो की तुमचे जे नवीन ग्रंथालय आहे त्याचं स्थानांतरण नवीन इमारतीमध्ये झालं, त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं अभिनंदन करतो. मित्रांनो, वाचनाची परंपरा ही खूप जुनी आहे आणि ज्याला वाचनाची आवड आहे तो कुठंच थांबत नाहीये. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा आता मला नागपूरमध्ये सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे हे माहीत नाहीये. मी नाही सांगू शकत की नागपूरमध्ये श्रीमंत व्यक्ती कोण आहे, पण नागपूरचा ज्ञानयोगी कोण आहे ते मी निश्चितच सांगू शकतो. ते म्हणजे डॉक्टर श्रीकांत जिचकर साहेब. याच्यावरून काय कळतं, ठीक आहे श्रीमंत माणूस असेल तर त्याचं फक्त काही ठिकाणापुरते मर्यादित असेल, त्याची प्रसिद्धी म्हणा किंवा त्याचं नाव असेल, पण एखादा
ज्ञान संपन्न असेल, त्याला वाचनाची आवड असेल, तो ज्ञानयोगी असेल, तर त्याला पूर्ण जगामध्ये मान असतं, सन्मान असते आणि त्याची ओळख असते. अर्ज करून स्वतःच्या खावटीपुरतंच फक्त अर्ज देण्याची तरतूद होती आणि ती तरतूद पण लिमिटेड 5,000पर्यंत अशी लिमिट असलेली होती. त्याच्यामुळे भरपूरदा महिला बाकीचे जे काही त्यांना त्रास होत्या हे न्यायालयात त्याच्यात दाद मागू शकत नव्हत्या. त्याला लिमिटेशन होतं, फक्त आर्थिक सहाय्य त्याच्यातून दिलं जायचं. परंतु आता हा जो कौटुंबिक हिंसाचार कायदा आला याच्या अंतर्गत महिलांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना आर्थिक आणि राहण्याची व्यवस्था, मुलांची काही कस्टडीचा काही प्रश्न असला तो पण त्याच्यात येतो आणि संरक्षण कशा दिलं जाईल याच्यावर भरपूर भर दिला आहे. त्याच्या अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 अंतर्गत ते कलम 18 प्रमाणे आपण समजा पाहिलं तर त्यांच्या संरक्षणाचा कायदा दिला आहे. तर संरक्षणमध्ये काय, तर एखाद्या महिलेला समजा घरगुती त्रास असेल, मारहाण होत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा भावनिक त्रास असेल तर अशा वेळी तिला त्याच्यात संरक्षण कसे दिले जाईल याच्या प्रतिबंध दिलेले आहे. कडमेश्वरवरून जितेंद्र कोल्हे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर.